नवरात्री स्पेशल गुलाबजामुन आणि तेही रताळ्याचे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। एका पॅनमध्ये मी 1 कप साखर आणि 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा कच्चा पाक आपण गुलाबजामुनला बनवतो तसं बनवायचा आहे। आणि मी रताळे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला मी किसणीने किसून घेते आणि मिक्स करून त्याच्यामध्ये मी 4 चमचे दूध पावडर घालते आणि दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळा बनवायचा आहे। त्याच्यावर आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तूप टाकून परत थोडं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे गुलाबजामुनसारखे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि ते मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत। आणि तळून झाल्यानंतर ते आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे ही उपवासासाठी उपयुक्त अशी रेसिपी बनवून तयार आहे। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।